नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती पत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल व सुख समाधान लाभेल. तुम्हाला 4 दिवसांनी शुभ समाचार ऐकायला कानावर पडतील. नवरात्रीमध्ये हे ऐकल्याने त्याचे फळ अधिक मिळते. शिवमहापुराण ऐकल्याने दुर्गा माता ही अधिक प्रसन्न होते. त्यामुळे या नवरात्रीमध्ये शिवमहापुराण कथा ऐकल्याने दोन्ही देवांचे शुभ आशीर्वाद व कृपादृष्टी आपणास मिळेल. नमः शिवाय. अध्याय 9. शिवजींच्या मूळ तत्वाचे वर्णन. ब्रह्मदेव पुढे नारदांना म्हणाले, मी आणि विष्णूंनी केलेली स्तुती ऐकून भगवान शिव अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी आपले अक्षर ब्रह्ममय दिव्य स्वरूप आवरून घेतले आणि सगुण रूपाने साकार झाले. त्यांच्याबरोबर भगवती उमा होती. त्यांना 5 मुखे, 15 नेत्र, मस्तकी जटा, त्यावर चंद्रकोर, भाळी, त्रिपुंड, नीलवर्ण कंठ, 10 भुजा, सर्वांगी भस्म लावलेले, विविध आभूषणांनी युक्त सर्वांगसुंदर आदिनाथांना उमेसहित पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला. हात जोडून आम्ही त्यांची स्तुती करू लागलो. त्यानंतर त्यांनी आम्हाला वेदाचे ज्ञान दिले. आम्ही नमस्कार केला. त्यांना म्हणालो, हे महाप्रभू, आपण कशामुळे प्रसन्न होता? आपले पूजन कसे करावे? आपले कार्य कोणते हे जाणून घेण्याची इच्छा आहे. भगवान शिव म्हणाले, हे श्रेष्ठ देवानो, आपल्या शुद्ध भक्तीने संतुष्ट झालो आहे. माझ्या लिंगाची पूजा करा. लिंग हे माझे स्वरूप आहे. त्याच्या पूजनाने पूजकाला इच्छित फल प्राप्त होते. हे ब्रह्मा, तू माझ्या आज्ञेने सर्व सृष्टीची रचना कर. हे विष्णू, सर्व सृष्टीचे पालन कर. शिवजी म्हणाले, मी सगुण आहे तसा निर्गुणी आहे. मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे. मी निर्विकार परब्रह्म आहे. मी सृष्टीची निर्मिती करतो, त्याचे पालन करतो आणि त्याचा संहारही करतो. मीच ब्रह्मा, विष्णू, रुद्र ही 3 स्वरूपे धारण करून कार्य करतो. मज निर्गुण परमात्म्याला कोणत्याही स्वयंगाने बंधन होत नाही. हे रुद्र, माझे स्वरूप असून त्याच्यात व माझ्यात भेद करू नये. कार्यात भेद असला तरी कारणात भेद नाही. सर्वत्र शिवरूपच पाहिले पाहिजे. माझे सनातन रूप सर्व कथामध्ये अधिष्ठित आहे. म्हणून ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र यांच्यात भेद करू नये. चराचर प्राणीमात्राविषयी भेद करू नये. हरिहरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. असा जो वागतो तो मला सर्वात प्रिय आहे. माझ्या उजव्या अंगातून ब्रह्मा प्रगट झाला. डाव्या अंगातून विष्णू प्रगट झाला. माझ्या हृदयातून रुद्र प्रगट झाले. जे पुरुष प्रकृतीच्या पलीकडे आहे, 3 गुणांचे ऐश्वर्य धारण करत असलो तरी मी गुणातीत आहे. मी सर्वव्यापी आहे, एकमेव परमात्मा आहे. हे विष्णू, तू माझ्या आज्ञेने सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचे पालन कर. त्यामुळे तू त्रैलोक्यात पूजनीय होशील. अध्याय 10. भगवान शिवजीकडून श्रीहरीवर कृपा. परमेश्वर शिव श्रीहरींना म्हणाले, श्रेष्ठ व्रताचे पालन करणाऱ्या विष्णू, माझी एक आज्ञा ऐक. त्या आज्ञेचे पालन केले तर तू लोकांमध्ये पूज्य होशील. ब्रह्मदेवाने निर्माण केलेले विश्व हे अपाट आहे, अनंत आहे. त्यामुळे जगात अनेक प्रकारची संकटे निर्माण होणार. तरी त्या संकटाचे निवारण विष्णू तुला करावयाचे आहे. विष्णू, तुला सहाय्य करण्यासाठी मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन. तुझे जे शत्रू आहेत त्याचा मी नाश करण्यास सहकार्य करेन. धर्माला ग्लानी येईल त्यावेळी धर्माचे रक्षण करण्यासाठी व अधर्माचा नाश करण्यासाठी तू अवतार घेऊन आपली कीर्ती जगामध्ये वाढव. सद्धर्माने वागणाऱ्यांचा उद्धार करण्यासाठी सदैव तत्पर राहा. मी रुद्र रूपाने तुझी व सर्वांची अशक्य कार्य सिद्धीस नेईन. तू आणि ब्रह्मदेव रुद्राचे ध्यान करावे. तुमच्या तिघांमध्ये काही भेद नाही, कारण तुमच्यामध्ये एकच तत्व अधिष्ठित आहे. तुम्ही तिघे एकमेकांना पूरक आहात. जे तुझी निंदा करतील त्यांचे पुण्य नाहीसे होईल. तुझा द्वेष करणाऱ्याला नरकाची प्राप्ती होईल. भक्तांना तू मोक्ष देणारा होशील. लोकांमध्ये तू परमपूज्य होशील. तू साधूजनावरही अनुग्रह करशील. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर भगवान शिवजींनी माझा हात श्रीहरीच्या हाती दिला आणि म्हणाले, विष्णू, तू याला संकटसमयी अवश्य मदत करत राहा. तू सर्वांचा अधिपती होशील. तू साधकांच्या सर्व योग्य कामना पूर्ण करशील. जो तुला शरण येईल त्याला मी देखील आश्रय देईन. तू सर्वांचा जीवलग होशील. रुद्र हे तुझे ध्येय असेल. तू रुद्राच्या स्वरूपात माझे ध्यान करत जा. यानंतर ते म्हणाले, ब्रह्मदेवाचे 1 वर्ष म्हणजे विष्णूचा 1 दिवस. त्याप्रमाणे त्याचे आयुष्य 100 वर्षाचे आहे. विष्णूचे 1 वर्ष म्हणजे रुद्राचा 1 दिवस. त्या प्रमाणात त्यांची आयुमर्यादा 100 वर्षाची आहे. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, भगवान शिवजींचे बोलणे ऐकून मी श्रीहरींना साष्टांग नमस्कार केला. ते पाहून भगवानांनी आमच्या अंगावरून वात्सल्याने हात फिरवला. त्यांच्या पावन स्पर्शाने आम्ही धन्य धन्य झालो. त्यांनी आम्हाला धर्माचा उपदेश केला. आमच्या कुपेचा
कृपेचा वर्षाव करून ते निघून गेले. नारद तेव्हापासून लिंगपूजा प्रचलित आहे. लिंगामध्ये प्रतिष्ठित असलेले शिव हे उपासकाचे सर्व दोष हरण करतात. लिंग हे महेश्वरांचे तर लिंगवेदी हे महादेवीचे स्वरूप आहे. सर्व विश्व परमेश्वरात लय पावते. लयाचे अधिष्ठान असल्यामुळे शिवजींना लिंग म्हटले आहे. शिवलिंगाची पूजा करून जो सदाचारानं वागतो तो पुण्यवान होतो. अध्याय 11 भगवान शिवजींची शास्त्रशुद्ध पूजा. ऋषी म्हणाले, सूतजी आपणास नमस्कार असो. आता आपण आम्हाला शिवपूजनाचा विधी सांगावा. सूतजी म्हणाले, ब्रह्मदेवाने शिवपूजन विधी नारदांना सांगितला. भगवान शंकराचे स्वरूप सनातन आहे. शुद्ध अंतःकरणाने त्यांची पूजा केली तर भक्तास सुख, शांती, समाधान लाभते. त्यांची सर्व मनोरथे पूर्ण होतात. शिवपूजनामुळे मोक्षही सुलभ होतो. पूजनासाठी ब्राह्ममुहूर्ता उठावे, मंगलमय स्नान करावे, शिवनामाच्या स्तोत्राचा पाठ करावा, सर्व पवित्र शिवतीर्थाचे स्मरण करावे, पूजेची सर्व सामग्री जवळ घेऊन नंतर पूजेला बसावे. त्यामुळे पूजा करताना उठावे लागणार नाही. प्रारंभी गणपती, द्वारपाल व 8 दिक्पालांची पूजा करावी. चौरंगावर अथवा पाटावर पांढरे वस्त्र घालून त्यावर शिवजींची स्थापना करावी. त्यांच्या भोवती रांगोळी काढावी अथवा फुलाने ते स्थान सुशोभित करावे. प्रारंभी 3 वेळा आचमन करून प्राणायाम करावा. त्यानंतर भगवान शंकरांचे ध्यान करावे. शिवजींना 5 मुखे आहेत, 10 हात आहेत. त्यांची अंगकांती स्फटिकासमान उज्ज्वल आहे. त्यांचे सर्वांग आभूषणांनी शोभून दिसत आहे आणि व्याघ्र चर्म परिधान केले आहे. अशा स्वरूपाचे ध्यान करावे. आपण हे त्या स्वरूपाशी एकरूप व्हावे. सद्योजात प्रपद्यामी या मंत्राने परमेश्वर शिवजींचे आवाहन करावे. ओम वामदेवाय नमः या मंत्राने त्यांना आसनावर बसवावे. ओम तत्पुरुषाय विद्महे या रुद्र गायत्रीने त्यांचे सानिध्य प्राप्त करावे. अधोरभ्योत्थ या मंत्राने ते निरोध करावा. मग ईशान सर्व विद्यानम या मंत्राने आराध्य देवाचे पूजन करावे. पाद्य व आचमनीय अर्पण करून अर्घ द्यावे. देवाला चंदन मिश्रित जलाने स्नान घालावे. त्यानंतर शुद्ध जलाने स्नान घालावे. नंतर पंचामृताचा अभिषेक करावा. स्नान घालताना आणि अभिषेक करताना ओंकाराचा मोठ्याने उच्चार करावा. अक्षता व्हाव्यात, गंध लावावे. दर्भ, आगाडा, कापूर, चमेली, गुलाब, चाफा, श्वेत, कनेर, मोगरा इत्यादी विविध प्रकारची फुले व्हावीत. कलशामधील पाण्याची शिवलिंगावर सतत धार धरावी. त्यावेळी पवनयंत्र, रुद्रसूक्तातील मंत्र, नीलसूत्रातील मंत्र अथवा पंचाक्षर मंत्र म्हणावे. त्यानंतर पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल आदी उपचार अर्पण करून यथाविधी पूजा करावी. त्यानंतर आरती करावी. आरती म्हणजे देवाला आर्त भावनेने मारलेली हाक होय. देवाला मनोभावे हात जोडावेत. त्यांची प्रार्थना करून फुले व्हावीत. स्वस्ती वाचन करावे. कल्याणकारी प्रार्थना म्हणावी. त्यानंतर क्षमा प्रार्थना म्हणावी. जन्मोजन्मी माझ्याकडून निस्वार्थ सेवा करावी, भक्ती घडावी अशी प्रार्थना करावी. अध्याय 12 श्रीहरींचा देवांना उपदेश आणि शिवपूजनाची आवश्यकता. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, मी तुला शिवपूजनाचा विधी नीट समजावून सांगितला. तुला आता आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे? नारद म्हणाले, हाच विषय मला विस्तारपूर्वक ऐकायचा आहे, तरी आपण सांगावा. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, मी सर्व ऋषी व देवतांना बोलावून क्षीरसागरापाशी घेऊन आलो आणि त्यांना सांगितले, येथे श्री विष्णूचे वास्तव्य आहे. सर्वांनी मिळून विष्णूची स्तुती केली. त्यामुळे विष्णू प्रकट झाले. विष्णू म्हणाले, आपण येथे सर्वजण कशासाठी आला आहे? आपले काय संकट आहे ते आम्हास कथन करावे. त्यावेळी देव म्हणाले, दुःख दूर करण्यासाठी नित्य कोणाची पूजा करावी? त्यावेळी श्रीहरी म्हणाले, भगवान शंकरच हे संपूर्ण विश्वाचे सनातन असे अधिष्ठान आहे. त्यांच्या कृपेने सर्व दुःख पूर्णपणे नाहीसे होईल, म्हणून नित्य त्यांचीच उपासना करावी, त्यांची भक्ती करावी, अनन्य भावाने त्यांना शरण जावे, सदैव त्यांचे चिंतन करावे. त्यांचे ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण होते. ते सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतात. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, त्यावेळी माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्वांनी श्रीहरींचा उपदेश एकाग्रतेने श्रवण केला. त्यावेळी त्यांनी विष्णूंना वंदन केले आणि आपणास शिवलिंग देण्याची विनंती केली. विष्णूंनी विश्वकर्म्याला बोलावले आणि सर्वांसाठी शिवलिंग बनवून देण्याची आज्ञा केली. विश्वकर्म्याने इंद्राला पद्मराग मण्यांचे, कुबेराला सोन्याचे, धर्मराजाला पुष्कराज खड्याचे, वरुणाला श्यामवर्णाचे, विष्णूंना इंद्रनील मण्याचे, मला सुवर्णाचे, विश्वदेवांना चांदीचे, वस्तुगणांना पितळेचे, अश्विनी कुमारांना मातीचे, लक्ष्मीला स्फटिकांचे, आदित्यांना तांब्याचे, चंद्राला मोत्याचे, अग्नीला हिऱ्याचे, ब्राह्मणांना मातीचे, मयासुराला चंदनाचे, नागाला पोळ्यांचे, देवींना लोण्यांचे, योग्यांना भस्माचे, यक्षांना दह्याचे, छायादेवींना पिठाचे, बाणासुराला पाराचे लिंग दिले. लिंगपूजनाचा सर्व विधी समजावून सांगितला. त्यानंतर आम्ही श्रीहरींचा निरोप घेऊन स्वस्थानी परत आलो. ध्यान हे ज्ञानाचे साधन आहे. ध्यानाने शिवतत्वाचा साक्षात्कार होतो. देवपूजेने मनुष्याचे शरीर निर्मळ होते. त्यावर ज्ञानाचा रंग चढतो. ज्ञानाने मनुष्याच्या मनातील सर्व प्रकारचे भेदभाव नाहीसे होतात.
द्वैताचा अंधकार नाहीसा होतो आणि अद्वैताचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि या मायाबंधनातून मुक्त झाल्यावर मनुष्याला शिवपद प्राप्त होते. गृहस्थाश्रमी मनुष्याने भगवान शंकराचे पूजन करावे. ते देवांचे देव आहेत. त्यांचे पूजन केल्याने सर्व देवता संतुष्ट होतात. अध्याय 13. भावभक्तीने शिवपूजन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, क्षीरसागरातून परतल्यानंतर मी देवतांना आणि ऋषींना शिवपूजन किती आवश्यक आहे, त्यामुळे काय साध्य होते हे शास्त्रशुद्ध पद्धतीने समजावून सांगितले. ब्राह्ममुहूर्तावर उठून शिवपार्वतीचे स्मरण करावे. मंगल स्नानानंतर सिद्धिबुद्धीसहित गणेशाचे पूजन करावे. ओम गणपते नमः या मंत्राचा जप करावा. त्यांना मनोभावे नमस्कार करावा. क्षमा प्रार्थना करावी. गंध, पुष्प, धूप, दीप नैवेद्याने शिवप्रभूंची पूजा करावी. शिवजींच्या पूजनाने सर्व देवतांची पूजा होते. आपल्या घरी शिवलिंग असावे. शिवजींना बिल्वपत्र प्रिय आहे. बिल्वपत्र वाहिल्याने शिवजींची पूजा सफळ होते. शिवजींना पक्वानांचा नैवेद्य दाखवावा. साष्टांग नमस्कार करावा. ओंजळीत फुले घेऊन शंकरांना अर्पण करावे. येथे आपल्या अंतःकरणातील भावभक्तीला अत्यंत महत्त्व आहे. देव भावाचा भुकेला हे वचन लक्षात ठेवावे. श्रद्धेने त्यांची पूजा करावी. अध्याय 14. विविध पुष्पे व जलधाराने करावयाची पूजा. ऋषी सुतांना म्हणाले, आता कोणत्या फुलाने शिवजींची पूजा केल्याने काय फल प्राप्त होते ते सांगा. सूत म्हणाले, ऋषीजन हो, पूर्वी नारदांनी हाच प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी जे निरूपण केले तेच तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, कमळ, बिल्वदल, शतपत्र आणि शंखपुष्पे जर शिवजींना वाहिली तर धनसंपत्ती वाढण्यास मदत होते. जो निस्वार्थ भावाने शिवपूजन करतो तो शिवाशी एकरूप होतो. शंखपुष्पांनी पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. मृत्युंजय मंत्राचा 5 लाख जप केला तर शिवांचे दर्शन होते. शिवजींना दर्भ वाहण्याने पूजकाला मोक्ष मिळतो. निगडीची फुले वाहिली तर मन निर्मळ होते. पारिजातकाची फुले वाहिली तर सुखसंपत्ती वाढते. महादेवाला तांदूळ वाहिले तर लक्ष्मीची वृद्धी होते. तिळाने पूजा केली तर महापातके नाहीशी होतात. निस्वार्थ भावाने पूजा केली तर मुक्ती प्राप्त होते. शिवजींना जलधारा अर्पण केल्याने अपार पुण्य लाभते. शिवनामाचा जप मोठ्याने करावा. तसेच पूजा करताना शिवसहस्त्र नामावलीचा पाठ करावा. नमः शिवाय. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. राधे राधे.